मेळघाटात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. धारणी तालुक्यात सायंकाळी 7 वाजतापासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असला तरी या पहिल्याच पावसाने काही गावांमध्ये मोठे नुकसानही केले आहे. वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली, घरावरील टीन उडाले, तर शिरपूर गावातील एका कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही प्रशासनाकडून पंचनामा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना उफाळली आहे. धारणी तालुक्यातील मेळघाट परिसरात सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनी पहिल्या पावसाचे स्वागत केले. पहिल्याच पावसामुळे गडगा, सिपना आणि तापी नदीच्या पात्रात पाण्याची आवक सुरू झाली असून परिसरातील शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत. पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीलाही वेग येणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र या आनंदासोबतच काही गावांमध्ये वादळी वाऱ्याने नुकसानही केले आहे. अनेक ठिकाणी मोठी झाडे कोसळली, तर काही घरावरील टीन पत्रे उडून गेलीत. शिरपूर गावातील नांदुरकर यांच्या घराचे आणि गोठ्याचे टीन वादळामुळे पूर्णपणे उडून गेले. त्यामुळे कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले. घरातील साहित्याचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे घटनेनंतरही संबंधित पटवारी आणि ग्रामसचिव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अद्याप पंचनामा न झाल्यामुळे शिरपूर गावातील नागरिकांचे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे पावसामुळे शेतकरी सुखावले असताना दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मेळघाटातील पहिल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. मात्र शिरपूर सारख्या गावामध्ये झालेल्या नुकसानीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पंचनामे करून मदत जाहीर करणे गरजेचे आहे. आता प्रशासन या नागरिकांच्या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नमस्कार.